नमस्कार. माझं नाव सुभाष कृष्ण बांबुळकर. मी यशवंतराव मुक्त विद्यापीठ डॉक्टर जे बी नाईक महाविद्यालय सावंतवाडी अभ्यास केंद्रातनं बोलत आहोत. माझ्या FYBA FYचा SOC हा माझ्याजवळ विषय आहे. या SOCमध्ये आपण सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे की आपण ज्या विद्यार्थ्यांनी FYBAमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांनी या विषयाचं नोट्स आपण स्वतः म्हणून काढावेत. जे काही आवश्यक आहे अभ्यासक्रमाला विषयाला अनुसरून ते आपण मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. या SOCमध्ये एकूण 6 सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये पहिलं जे एकाच पुस्तकामध्ये पहिलं पुस्तक आहे इतिहास व राज्यशास्त्र, त्यानंतर दुसरं पुस्तक आहे समाजशास्त्र मानसशास्त्र आणि तिसरं पुस्तक आहे अर्थशास्त्र आणि भूगोल. ह्या 6 सब्जेक्टचं थोडक्यात आपल्याला या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. यावरून आपण ज्यावेळी SYला TYला जे सब्जेक्ट घेणार त्याच्या सब्जेक्ट कशा पद्धतीचा असावा या दृष्टिकोनातून या SOCमध्ये सांगितलेलं आहे. विषय अतिशय सोपा आहे, कारण समाजशास्त्र विषय आपण ज्या समाजामध्ये राहतो आहे त्या समाजाची जडणघडण कशी झाली या विषयामध्ये सांगितलेलं आहे आणि अभ्यासही अतिशय सखोल असा या ठिकाणी मांडलेला आहे. तर आपण या सावंतवाडी अभ्यास केंद्रातनं या आपण सध्या कोरोनाच्या या COVID-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लेक्चर्स आम्ही यावर्षीपासून सुरू केले. कारण गेल्या वर्षापासून ऑफलाईन लेक्चर्स होते आणि प्रत्यक्ष आपल्याला समोरासमोर आपल्याला इंट्रोडक्शन करायला मिळत होतं, परंतु कोरोनामुळे काही शासकीय बंधनं असल्यामुळे आपण ऑफलाईन लेक्चर घेऊ शकत नाही. परंतु यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर या प्रत्येकाचं दर रविवारी तुमचे लेक्चर्स होतील, तुमच्या ग्रुपला टाकले जातील. आपल्या ज्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ सावंतवाडीचे सेंटरचे केंद्र संयोजक माननीय तुषार वेंगुर्लेकर सर असतील, त्यांचे सहाय्यक समीर अनावकर सर असतील, यांच्याशी संपर्कात राहायचं जेणेकरून आपल्याला अभ्यास करणं सोपं होईल आणि पुढचं जे परीक्षा देणं आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं. तर आपण SOCमध्ये सामाजिक अभ्यासक्रम शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रमामध्ये अभ्यास असताना पहिलं जे पुस्तक आहे इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये त्याचे जे घटक आहेत, पहिला घटक जो असेल इतिहास आणि स्वरूप आणि व्याप्ती, यामध्ये आपल्याला त्याची मांडणी केलेली आहे. दुसरा घटक आहे इतिहास लेखन, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत त्याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये दुसरा जो सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र, त्या राज्यशास्त्रामध्ये पहिला जो घटक आहे, मी सर्वांना जे आपण पुस्तक नोट्स मिळाले असतील किंवा जर मिळाले नसेल तर त्या सेंटरशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला सोयीस्कर होईल आणि ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अभ्यास घरी बसल्या करू शकतो, जेणेकरून आपलं वर्ष वाया जाणार नाही आहे. तर या राज्यशास्त्रामध्ये स्वरूप आणि व्याप्ती याची मांडणी केलेली आहे घटक 1मध्ये. घटक 2मध्ये भारतीय जी राजकीय व्यवस्था कशी आहे याची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुस्तक 2 जे आहे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र, यातील जो पहिला घटक आहे समाजशास्त्राची स्वरूप आणि व्याप्ती, त्यानंतर दुसरा जो घटक आहे सामाजिक प्रक्रिया आणि संरचना, त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो म्हणजे मानसशास्त्र. या मानसशास्त्राचा पहिला घटक आहे मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती, त्यानंतर दुसरा घटक आहे मानसशास्त्राची कार्यक्षेत्र आणि उपाययोजना, तिसरा घटक आहे मानसशास्त्रातील विविध अभ्यासाची ओळख, त्यानंतर तिसरं जे पुस्तक आहे ते अभ्यास अर्थशास्त्र आणि भूगोल. या पहिल्या घटकामध्ये उपयोग आणि उत्पादन कसं घ्यायचं आहे अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या घटकामध्ये बाजार आणि विनियोग या पद्धतीने त्याचं मांडणी केलेले आहे. तिसरा जो घटक आहे राष्ट्रीय उत्पादनाचा प्रवाह. त्यानंतर भूगोल या अभ्यास केंद्राचं घटक 1मध्ये प्राकृतिक भूगोल, घटक 2मध्ये भौगोलिक साधन संपत्ती, घटक 3मध्ये नकाशा आणि प्रक्षेपण, अशा प्रकारचं या 6 सब्जेक्टचे मिळून एक थोडक्यात आपल्याला उजळणी असं या ठिकाणी मांडणी केलेली आहे. पुस्तकामध्ये जो सिलॅबस आहे अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी पुस्तकातनं मांडणी केलेली आहे आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वाचनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सोयीस्कर होऊ शकतो. आज सध्याच्या कोविडच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी या अभ्यास कसा ऑनलाईनद्वारे घेतला जातो किंवा कशा प्रकारचं शिकवलं जातं, मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ
मोबाईल्स असतील तर त्यांनी यूट्यूब चॅनलला आपला सर्च करायचं आणि अशा प्रकारचं यशवंतराव मुक्त विद्यापीठ जे डॉक्टर जे बी नाईक कला वाणिज्य महाविद्यालय सावंतवाडी जे अभ्यास केंद्र आहे YCMचं त्या सर्च करून आपल्या सिलॅबस आपण कोणत्या पद्धतीचं करणार आहोत. आम्ही FYBA, SYBA, TYBA, त्यानंतर कॉमर्स साईड असेल FY कॉमर्स साईड, SY कॉमर्स साईड, TY कॉमर्स साईड या प्रत्येकाचं ऑनलाईनद्वारे आपल्याला त्याचं लेक्चर्स ऐकायला मिळतील. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. कोणी कुठल्याही पद्धतीचं टाळाटाळ करू नका. बरेच विद्यार्थी सध्या जर बघितलं तर ऑनलाईन ऑन करतात आणि त्या ठिकाणी बाजूला जातात. तर तसं न करता तुमचंच नुकसान आहे. कारण आपल्याला यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात, अभ्यासा येतात. तर आपण जो इतिहासाचा पहिला घटक जो आहे, ज्या थोडं त्याचा आपण अभ्यासक्रम शिकणार आहोत, त्याची थोडंसं माहिती, त्याचं समंत्रण आपण करणार आहोत. बरेच विषय आपण मला वाटतं 1ली ते 12वीपर्यंत बरेच विषय आपण अभ्यासले आहोत. तोच अभ्यासक्रम आहे, थोडक्या भाषेत थोडक्या शब्दामध्ये त्यांनी मांडलेला आहे. तर या ठिकाणी आपण इतिहासाचा जो पहिला जो विषय आहे स्वरूप आणि व्याप्ती, इतिहासाचं स्वरूप कसं आहे, इतिहासाची सुरुवात कशी झाली आणि त्याची व्याप्ती कशी झाली या विषयामध्ये मांडलेलं आहे. त्याचं काही अनेक गोष्टीमध्ये इतिहासाचं स्वरूप यामध्ये मांडत असताना इतिहासामध्ये अनेक विषय विविध प्रकारचं सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पहिल्यांदा आपण इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध प्रकारच्या शाखातून आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि याचं आपल्याला मांडणी या समाजशास्त्राशी निगडीत आपल्याला करावं लागतं. तर या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं अभ्यासक्रमामध्ये माणूस हा विषय, माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि सामाजिक सामूहिक जीवन जगताना समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णया गोष्टीची सुसंवाद करत असताना, विसंवाद करत असताना त्याचं वर्तन या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे सामाजिक शास्त्र असं मानलं जातं. आणि या दृष्टिकोनातून आपण या समाजशास्त्राचा अभ्यास या SSCच्या विषयामधून आपण करणार आहोत. तर वर्तमानातला माणूस, त्याचा समूह आणि समाज घटक कालच्या भूतकाळातून परिणित होत चाललेला आहे आणि त्याच्या वर्तमान काळामध्ये एवढा क्षणभंगूर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अर्थ वेगवेगळ्या शास्त्रज्ञ संशोधकांनी, विचारवंतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. इतिहास म्हणजे काय, एखाद्या वेळी तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो, इतिहासाचं स्वरूप म्हणजे काय किंवा इतिहासाचा अर्थ म्हणजे काय. कारण आपल्याला 5-5 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. आता नवीन कोविडच्या माध्यमातून आपण ज्यावेळी ऑनलाईन ज्यावेळी आपण परीक्षा देतो त्यावेळी फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा संवाद टाईप अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यासाठी आपल्याला पूर्ण वाचन महत्त्वाचं असेल. जेवढं तुम्ही पुस्तक वाचन कराल तेवढं तुम्हाला सोयीस्कर होऊ शकतं. आणि या दृष्टिकोनातून इतिहास हा विषय या ठिकाणी मी समाजशास्त्राच्या माध्यमातून मांडत आहे. तर सर्वप्रथम इतिहासाचं अनेक प्रकारच्या विचारवंतांनी, अनेक प्रकारच्या संशोधकांनी त्याची वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची त्याची व्याख्या केलेली आहे. तर सर्वप्रथम प्रत्यक्षात आपल्यासमोर घडलेली, भूतकाळात घडलेली आणि घटना कशी घडली असणार किंवा कसं घडलं, कसं झालं या स्वरूपामध्ये आपल्याला इतिहासामध्ये अनेक प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून विचार होत असतात किंवा विचारात आपण पडतो किंवा विचार येत असतात. तर या ठिकाणी इतिहासाचं सर्व अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना सर्वप्रथम भूतकाळातील मांडणी करणारं शास्त्र म्हणजेच इतिहास अशा प्रकारची व्याख्या अनेक लोकांनी काय केलेली आहे, सूचित केलेली आहे. तर बऱ्याच वेळी इतिहास म्हणजे मढी उकरणे नव्हे तर गतगोष्टीचा निरर्थक कथकुट्य नव्हे तर गतकाळातील संदर्भाचा आणि आजच्या वर्तमानाचा अर्थ शोधणे म्हणजेच इतिहास होय. बऱ्याच वेळा आपण आजचं वर्तमान म्हणजेच आजची आणि आपल्या देशाची, समाजाची, कुटुंबाची स्थिती हा वर्तमान काळ कालच्या भूतकाळासंदर्भात समजावून घेणं याला इतिहास धुंडाळणं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला इतिहासाबाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतात. त्यापैकी सर्वप्रथम हेरोडोटस हा जो इतिहासकार होता, तर ह्यांनी आपल्या अभ्यासातून म्हणा किंवा संशोधनाच्या माध्यमातून जी व्याख्या मांडलेली आहे, तर इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजेच
गतकाळातील अविस्मरणीय किंवा महत्त्वाच्या घटनाचा शोध घेणं, अशा प्रकारचं हेरॅटॉटस या इतिहासकाराने आपल्या अभ्यास संशोधनाच्या माध्यमातून इतिहासाविषयी संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे आपण इतिहास पाहतोय, गतकाळात अनेक प्रकारच्या गोष्टी होऊन गेल्या. जसं आपण रामायण असेल, महाभारत असेल किंवा पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, त्या अविस्मरणीय घटना आजही आपण ज्यावेळी वाचतो, शालेय शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून असेल, आपण ज्यावेळी वाचनात येतं त्यावेळी आपल्याला एक अविस्मरणीय की आपल्याला आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील. तर अशा प्रकारचं हेरॅटॉटस या विचारवंताने आपली काय केलेली आहे, मांडणी किंवा आपल्या इतिहासाविषयी काय मांडलेलं आहे, मत मांडलेलं आहे किंवा व्याख्या केलेली आहे. दुसरे विचारवंत आहेत सर जॉन सेली. या विचारवंताने इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण अशा प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आहे. तुम्हाला ज्यावेळी प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा सर जॉन सेली यांनी कोणती व्याख्या मांडलेली आहे किंवा हेरॅटॉटस या विचारवंताने कोणत्या प्रकारची इतिहासाविषयी व्याख्या केलेली आहे, तर आपण जर आपलं सूक्ष्म वाचन असेल तर अभ्यासाला किंवा आपण परीक्षेला आपण तो विषय कठीण जात नाही. शक्यतो जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला अभ्यास सोपा जाऊ शकतो आणि या दृष्टिकोनातून आपण त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपलं यश यामध्ये येऊ शकतं. दुसरं जे विचारवंत आहे कार्ल मार्क्स. या विचारवंताने गतकाळातील उपजीविकेच्या साधनाद्वारे विशेष लक्ष दिलेलं आहे. कार्ल मार्क्स यांनी इतिहास म्हणजे केवळ वर्गसंघर्षाची गाथा नव्हे, गाथा या पद्धतीने व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर E.H. कार या विचारवंताने इतिहास आणि वर्तमान या भूतकाळातील कधी न संपणारा संवाद होय, अशा प्रकारचं E.H. कार या विचारवंताने व्याख्या केलेली आहे. म्हणजेच जसं आपण वर्तमान काळामध्ये जगतो, भूतकाळामध्ये जगतो, याचा आपण कधी न संपणारा, कारण वर्तमानातील सुद्धा आपल्याला गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि एखादी गोष्ट करायला आपल्याला भूतकाळातील गोष्ट महत्त्वाची असते आणि दोघांचाही सुसंवाद जोपर्यंत संपत नाही किंवा संपणार नाही, अशा व्याख्याला या E.H. कार या विचारवंताने इतिहासाची व्याख्या या पद्धतीने मांडलेली आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा इतिहासाचं स्वरूप कसं आहे, इतिहासाचा अभ्यास कसा केला जातो या दृष्टिकोनातून पुढे मांडलेलं आहे. एखाद्या वेळी तुम्हाला असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, इतिहासाचं स्वरूप म्हणजे काय, हे 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. तर त्याचं इतिहासाचं प्रयोजन, त्याची सुरुवात कशी झाली, त्याचं स्वरूप कसं मांडलं गेलं हे आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येकाने लक्ष द्यायचं किंवा आपल्याला जर एखादा विषय समजत नसेल किंवा एखादा विषय माहीत नसेल तर तो समजावून घेणं गरजेचं असतं. तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ग्रुपवर एखादा सब्जेक्ट समजला नसेल तर शेअर करू शकताय किंवा स्वतः पर्सनल कॉन्टॅक्ट करून, जोपर्यंत आपण एखाद्या शिक्षकाशी कॉन्टॅक्ट करत नाही किंवा संपर्क साधत नाही तोपर्यंत सिलेबसमध्ये कोणता विषय कठीण आहे, कोणता विषय सब्जेक्ट आहे आणि परीक्षेच्या अनुषंगाने कोणता विषय येऊ शकतो हे आपल्याला माहीत होऊ शकतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जेवढं तुम्ही या सेंटरशी संपर्कात राहाल, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या माध्यमातून असेल, जे सब्जेक्ट शिक्षक असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहाल, तुम्हाला कुठलाही विषय कठीण होणार नाही आहे. तर आपल्याला इतिहासाचं प्रयोजन कसं सुरुवात झाली, आपण इतिहासाच्यामध्ये अनेक इतिहास अभ्यासतोय. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, जसं गोव्याला असेल, मुंबईमध्ये असेल, तर त्या माध्यमातून किंवा एखादा ऐतिहासिक गड असतील, किल्ले असतील, समुद्र किल्ले असतील, ज्यावेळी जातो त्यावेळी त्या काळामध्ये कशा प्रकारची त्या लोकांची मांडणी केली असेल किंवा लोकांनी कशा प्रकारची रचना तयार केली असेल, ही मांडणी कशी केली गेली, त्याचं प्रयोजन कसं केलं गेलं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम गतकाळातील समाजाची वाटचाल इतिहास अभ्यासली जाते आणि ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. तर हा इतिहासाचा अभ्यास प्रयोजन करत असताना हा कशासाठी अभ्यास करायचा, गतकाळातील राजाने कशा प्रकारच्या लढाया केल्या, किती सुधारणा केल्यात, त्याने कशा प्रकारचा राज्यकारभार केला, त्याचा उपयोग कसा झाला आणि कशासाठी आम्ही इतिहासाचा अभ्यास करतो आहे, या इतिहासाच्या प्रयोजनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. तर या इतिहासाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम गेलेल्या क्षणाचा म्हणजेच भूतकाळाचा शोध आणि भूतकाळात डोकावून आपण आजच्या वर्तमान काळामध्ये काय घेतो त्याचा बोध घेतो. जसं आपण एखादी गोष्ट शिकत असताना आपल्याला मागचं बॅकफूट आपल्याला काय करावं लागतो, अभ्यास करावा लागतो, तरच आपण ती गोष्ट पुढची करू शकतो. म्हणजे एखाद्या
जसं आपले वडीलधार कर्तबगार असतील तर त्याने कशा प्रकारचं आपल्या करिअरमध्ये करिअर कशा प्रकारचं निर्माण केलं आणि त्याच करिअरवर पाय ठेवून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टीला जे आपल्यासमोर जे संकट येतं ते संकट कमी येण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. तसंच इतिहासामध्ये मागच्या गोष्टी अभ्यासण्यासाठी भूतकाळातल्या गोष्टी ज्या आहेत ते आपण ज्यावेळी अभ्यासतो त्यावेळी वर्तमानाचा काय होतो बोध होतो आणि आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी भविष्याचा वेध घेणं गरजेचं असतं. आणि या दृष्टिकोनातून आपण आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. कारण इतिहास अभ्यासत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला अभ्यासावे लागतात. जसं आपण प्रवासात आहोत, अचानक गाडी बंद पडली, या अवस्थेत आपण काय करतो हे वर्तमान समजून घेण्यासाठी ते आपण कुठे आहोत, कशासाठी जाणार आहोत यासाठी आपण मागे पाहावं लागतं. म्हणजे भूतकाळात म्हणजे गेल्या 2-3 तासामध्ये आपण डोकावून पाहिलं तर किती किलोमीटर प्रवास केला, किती किलोमीटरवरनं आपण आलोत याचा आपण आधी अंदाज घेणं गरजेचं असतं. त्यानंतर जर गाडीने प्रवास करू तर गाडीची कंडिशन महत्त्वाची असते, कुठून कसं प्रवास केला याचंसुद्धा आपल्याला. आणि त्यानंतर वर्तमानामध्ये पुढे आपण किती प्रवास करू शकतो, पुढे काय अडचणी येऊ शकतात हे आपल्याला पूर्ण त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून वर्तमान स्थिती समजून घेण्यासाठी भूतकाळ शोध घेणं गरजेचं असतं. कारण जर आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल, इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मागचा इतिहास आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं. आणि जर या पद्धतीने आपण इतिहास अभ्यासलं तर आपल्याला इतिहासामध्ये कुठली गोष्ट कठीण होऊ शकत नाही. कारण इतिहास हा समाजशास्त्रामध्ये जडणघडण जी सध्याची असलेली जडणघडण आणि मागची असलेली जडणघडण याच्या दोघांचा दुवा साधण्याचं काम या SOC समाजशास्त्र या विषयामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. तर या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्याचं प्रयोजन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं भूतकाळाचा अभ्यास करूनच वर्तमानामध्ये त्याची मांडणी केली जाते. त्यानंतर इतिहासाचं स्वरूप असा द्यावी, एखादाही ऑब्जेक्टिव्ह असा प्रश्न विचारला जाईल. जसं प्रयोजन म्हणजे एखादी गोष्ट कृती करत असताना त्याची आपल्याला आराखडा करावा लागतो, त्याचं इतिहासाचं प्रयोजन कसं केलं जातं या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर इतिहासाचं स्वरूप, त्याच्या प्रयोजनामध्ये इतिहासाचं कशी सुरुवात किंवा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो किंवा करावा लागतो. तर इतिहासाच्या स्वरूपाविषयी अनेक गैरसमज आहेत. इतिहास आपल्याला हवा तसा लिहिता येतो असा एक गैरसमज आहे. कारण आपल्याला इतिहासाची नोंद इतिहासकार करतात आणि आपल्या सोयीनुसार घटनाची व्यक्तीची निवड करून त्याला महत्त्व दिलं जातं. जसं आपण अनेक इतिहासामध्ये जसं 5वी ते 6वी 7वी 8वी 9वीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, मराठ्यांचा इतिहास असेल, बाजीराव पेशवे असतील, त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल, अनेक अशा मोठमोठ्या महाराजांचे इतिहास असेल, वेगवेगळ्या किल्ल्यांचा इतिहास असेल. त्याचा आपल्याला डायरेक्टली हा इतिहास लिहिता येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला अधिकृत असं नोंद असावी लागते. आणि हे इतिहासकार त्या काळापासून लिहित गेले. वेगवेगळ्या बखरच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या संशोधनाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून असेल. आणि त्या आधारे आपण पुढची जी वर्तमान काळातील इतिहासाची जडणघडण कशी असावी याची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. तर सर्वप्रथम या ठिकाणी इतिहासाविषयी अनेक प्रकारच्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळी इतिहास मांडलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळ्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, कल्पनाविलासावर आधारित असतील, विषय नव्हे तर शास्त्र म्हटल्यानंतर अभ्यासाचं आणि संशोधनाचं एक प्रतिपादन, एक स्वतंत्र तंत्र असतं. आणि या तंत्रामध्ये इतिहास आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बांधला गेला जातो किंवा त्या ठिकाणी लिहिला जातो. तर इतिहासामध्ये एकूण समाजशास्त्र चित्र अभ्यासत असताना वेगवेगळ्या बरंचसं धुसूर भाजलेलं असतं. समाजातील व्यक्ती म्हणून, समूह म्हणून, जात, धर्मगट अनेक प्रकारचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इतिहासामध्ये अनेक प्रकारची निराशा पदरी पाहायला मिळते. समाजातल्या अनेकांना वाटत असेल हा आपला उल्लेख इतिहासात येत नाही, तो मुद्दाम टाळला जातो, असंही नसतं. तर प्रत्येकाला त्यावेळी त्या इतिहासाला अभ्यासून संशोधन करून त्या इतिहासाचं लिखाण गतकाळाच्या किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. तर या ठिकाणी इतिहासामध्ये कुणाची नोंद प्रथम आपण समजून घेतलं जातं, त्याचं स्वरूप कसं आहे या ठिकाणी सांगितलं जातं. आपल्या इतिहासामध्ये नोंद करत असताना भविष्याच्या दृष्टिकोनातून असेल, भूतकाळाच्या दृष्टिकोनातून असेल, या ठिकाणी सर्वप्रथम याचं जे लिखाण केलं गेलं याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळं त्या अनुषंगाने
त्या ठिकाणचं पार्श्वभूमी असेल, त्या ठिकाणच्या इमारती असतील, त्या ठिकाणची वास्तू असेल, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. या दृष्टिकोनातून सर्वप्रथम रोमन सम्राट जुलियस सीझर, त्यानंतर इंग्लंडची राणी एलिझाबेथ, फ्रान्सचा राजा 16वा लुई, भारताचे राजे सम्राट अशोक असतील, अकबर असतील, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक प्रकारच्या बखरमध्ये असेल, इतिहासामध्ये असेल नोंदी किंवा त्याचा इतिहास लेखन केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, वर्तमान महावीर असेल, येशू ख्रिस्त असतील, हजरत मोहम्मद पैगंबर असतील, कन्फ्युशियन्स, ताओ, कनाद, कपिल, चावार अशा प्रकारचे स्मृती इतिहास आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासाच्या नोंदी त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण करून ठेवल्यामुळे आपल्याला ती अभ्यासता येते. वर्तमानामध्ये अशा इतिहासकारांचा अभ्यास आपण सहज अभ्यासू शकतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या आपल्या पारंपरिक याच्यामध्ये वाङ्मयामध्ये किंवा जे संत वाङ्मय म्हणतो त्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इतिहासकारांनी त्यावेळी वेगवेगळ्या संतांचं लिखाण वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं दिसून येतो. त्यापैकी संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, गोरोबा असतील, जनाबाई असेल, संत रविदास असतील, संत चोखोबा, नाभादास असतील, सेना, संत नरहरी असतील, जोगा संत परमानंद असतील, सावतामाळी असेल आणि संत जे रामदास, अशा प्रकारचं इतिहासामध्ये वेगवेगळ्या भूतकाळामध्ये अनेक संतांचं वेगवेगळ्या संत वाङ्मयामध्ये असतील, भक्त वाङ्मयामध्ये असेल तर त्याचं लिखाण आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या विचारवंतांचा, अनेक प्रकारच्या अभ्यासकांचा या ठिकाणी अभ्यास किंवा त्याची नोंद किंवा त्यांचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यापैकी डॉक्टर जे बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे अनुसूचित जाती जमातीसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये आणि ज्यांनी जी घटना लिहिली असे महान डॉक्टर आंबेडकरांचा इतिहाससुद्धा असेल. त्यानंतर धोंडो केशव कर्वे, तर यांनी महिलांसाठी, महिला बाल लोकांसाठी अनेक कार्य त्या काळामध्ये केलं, त्याचा इतिहास असेल. त्यानंतर आगरकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या महापुरुषाने वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्ण समाजामध्ये, समाजाच्या दृष्टिकोनातून असेल, माणसाच्या दृष्टिकोनातून असेल, सामाजिक कार्याची नोंद, त्यांच्या कर्तृत्वाची नोंद केलेली आपल्याला इतिहासामध्ये मिळते आणि त्याचा अभ्यास आपल्याला त्यांच्या योगदानामुळे हा आपण इतिहास अभ्यासू शकतो किंवा इतिहास पाहू शकतो, बघू शकतो. आणि जसं एक म्हण आहे मराठीमध्ये, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, आणि या म्हणीनुसार कीर्तिरूपाने अमर राहतील असं त्यांचं लिखाण आपण आजही एखादी जुनी पुस्तकं जर आपण अभ्यासली किंवा जुनी पुस्तकं जर आपण काढली तर आयुष्य या म्हणीप्रमाणेच करावे परी कीर्तिरूपे उरावे याचे कधी या म्हणीनुसार ते सार्थक होईल आणि त्याची नोंद या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या, जसं आपण भारतीय इतिहास असतील तशाच प्रकारचं फ्रान्स, रोम, ग्रीक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इतिहासकार होऊन गेले, अनेक समाजशास्त्र होऊन गेले. त्याचपैकी आपण अभ्यासत असतो प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल असेल, कौटिल्य असेल, यांनी अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली दिसून असेल. त्यानंतर आर्यभट्ट असेल, त्यानंतर न्यूटन असेल, सिम्डन फ्राईड असेल, कार्ल मार्क्स असेल, अशा विविध विचारवंतांनी, विविध इतिहासकारांनी या खगोलशास्त्रामध्ये असेल, पर्यावरणशास्त्रामध्ये असेल, गणितशास्त्रामध्ये असेल, विज्ञानामध्ये असेल, अनेक आपल्याला इतिहास त्या काळामध्ये लिहून ठेवलं आणि त्या लिहून ठेवल्याच्या माध्यमातून त्याच्या नोंदीवरून आज आपल्याला इतिहासामध्ये वर्तमान काळामध्ये त्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात होतो. आणि कारण वर्तमानाचा आणि भूतकाळाचा दोन्हीचा अभ्यास करून पुढची पिढी ही घडण्याचं कार्य ह्या अनेक प्रकारच्या इतिहासामध्ये नोंदी केल्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास होऊ शकतो आणि या नोंदीनुसार, त्याच्या अभ्यासानुसार ही पुढची पिढी ह्या वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं प्रावीण्य, आपलं व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं इतिहासाची अभ्यास करत असताना इतिहासाचं साधनेच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास केला जातो. अनेक प्रकारच्या इतिहासाच्या साधनेमध्ये हा एक पुढचा पॉईंट्स आहेत. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऐतिहासिक साधने म्हणजे काय किंवा ऐतिहासिक साधने कोणकोणत्या प्रकारची येतात.
आपण ज्यावेळी इतिहासाची साधने, दोन प्रकारची साधने लिहिली जाते, एक पुरातत्वीय साधने आणि पुराभिलेख साधने. पुरातत्वीय साधने म्हणजे काय, जे पूर्वीच्या काळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू स्वरूपात असेल, शिल्पलेख असेल, ताम्रपट असेल, एखादी इमारत असेल, एखादा पुतळा असेल किंवा एखादं लिखाण केलेलं असेल, ब्राह्मी लिपी असेल, खरोष्टी लिपी असेल, देवनागरी लिपी असेल, आणि या दृष्टिकोनातून ज्या पुराभिलेख, ज्या पुरातत्वीय साधनेद्वारे जो अभ्यास केला जातो त्याला पुरातत्वीय साधने असं म्हणतात. दुसरी गोष्ट आहे पुराभिलेख साधनं, म्हणजे अनेक प्रकारच्या महाभारतमध्ये असेल, रामायणमध्ये असेल किंवा अनेक प्रकारच्या इतिहासकारांनी त्या काळामध्ये लिखाण करून जे ठेवलं आणि त्या दृष्टिकोनातून बखर असेल, वाङ्मय असेल आणि त्याचं चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, त्या दृष्टिकोनातून ज्याचा अभ्यास केला जातो त्याला पुराभिलेख शास्त्र असं म्हटलं जातं. पुराभिलेख शास्त्र हे पूर्वीच्या काही ताम्रपट किंवा त्याला तालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं. एखाद्यावेळी पूर्वीच्या काही दगडावर लिहिलं जात असायचं किंवा एखाद्यावेळी काही तांब्याची जी तुकडा असेल त्याच्यावर लिहिलं जात असायचं. आणि या गोष्टीचं आजही आपण ज्या ठिकाणी एखाद्या जुन्या पुराभिलेख शास्त्रामध्ये असेल किंवा जे आपण वस्तू संग्रहालय त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. जसं गोव्यामध्ये सुद्धा म्युझियम आहे, आपल्या सावंतवाडीमध्ये जर बघितलं तसेच सुद्धा म्युझियम आहे. सावंतवाडीमध्ये खेमराज सावंत भोसले यांचा राजवाडा आहे, त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये अशा प्रकारचं लिखाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे चेंडूफळीच्या बाजूलाच एक म्युझियम आहे, छोटंसं म्युझियम आहे, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की त्या काळामध्ये इतिहासकारांनी कशा प्रकारचं इतिहास घडवला आहे, कशा पद्धतीने इतिहास घडवला आहे. या ठिकाणी जे संस्थान होतं सावंत संस्थान कशा प्रकारचं चाललं, कशा पद्धतीने ते पुढे घडत गेलं, याचंसुद्धा आपल्याला प्रत्यक्ष जर आपण कधी फिरत असताना आपण पर्यटकाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यातून आपल्याला त्या काळामध्ये कशा प्रकारची लोकं जगत होती, लोकं आपल्याला कशा प्रकारची समाज घडत होता या ठिकाणी मांडणी केलेली आपल्याला दिसून येतो सांगायचं. तर या ऐतिहासिक साधनेद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचं लिखित साधने आणि अलिखित साधने कशा प्रकारची मांडणी कोणकोणत्या माध्यमातून मांडणी केली आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम लिखित साधनामध्ये या ऐतिहासिक साधनामध्ये सर्वप्रथम धार्मिक ग्रंथ असतील, या धार्मिक ग्रंथामध्ये स्थान महात्म्य असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरित्र आत्मचरित्र असतील, कागदपत्र असतील, त्यानंतर शासकीय किंवा खाजगी पत्रव्यवहार असतील, प्रवासवर्णनं असतील, त्यानंतर परकीय इतिहास वृत्त असतील, अन्य वर्णात्मक निवेदनं असतील. या लिखित साधनामध्ये आपण नाटक, कथा, कादंबरी, बखर, तवारिका, त्यानंतर करिणे, कुळकरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून लिखित स्वरूपाच्यामध्ये आपल्याला इतिहास लिहिला जातो आणि त्या माध्यमातून आपण अभ्यास करू शकतो. अलिखित साधनामध्ये भौतिक म्हणजेच दंतकथा, मौखिक त्याला म्हटलं जातं. अनेक लोकांच्या अलिखित म्हणजे तोंडी किंवा जसं आपण लहान मुलांना एखादी गोष्ट सांगतो किंवा एखाद्या बाबा अशी घटना, विक्रमवेताची घटना असेल किंवा असं घडलं, असं होऊन गेलं, ही दंतकथामध्ये येते. किंवा मौखिक जसं आपण तोंडी, मौखिक म्हणजे काय, जे आपण तोंडाने सांगतो त्याला मौखिक असं म्हटलं जातं. त्यानंतर काही वेळा शिलालेख याचा अर्थ म्हणजे जो दगडावर ज्याचं केलं जातं. ताम्रपट याचा अर्थ म्हणजे जो तांब्याचा तुकडा असेल त्याच्यावर ज्या ठिकाणी लिखाण केलं जात असेल त्याला ताम्रपट असेल. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वीच्या काही चलनामध्ये जसं आपण आता पैसा, रुपया जसं आपण अभ्यासतोय तशा पद्धतीने पूर्वीच्या काही नाणी छापली जात असायची. शिवाजी महाराजांच्या काळात असेल, सम्राट अशोकाच्या काळात असेल, चालुक्याच्या काळात असेल किंवा चालुक्य घराण्याच्या काळात असेल, अशा वेगवेगळ्या इतिहासकारांचे महाभारतात असेल, रामायणामध्ये असेल, त्या काळामध्ये व्यवहारची देवाणघेवाण हे शिक्का पद्धतीने केली जात असायची. किंवा त्या काळामध्ये एखादा जो राजा असेल त्या राजाच्या नावाने ती नाणी पाडली जात असायची आणि ती आर्थिक दृष्टिकोनाच्या व्यवहारामधनं त्याचा वापर केला जात असायचा. किंवा पूर्वीच्या काही धातूच्या वस्तूचा एक देवाणघेवाण पद्धत, जसं आपण एखादी वस्तू आज पैसे देऊन घेतो तसं पूर्वीच्या काळी एखादी वस्तू किंवा एखादं नाणं देऊन त्या काळामध्ये घेतली जात असायची. या ऐतिहासिक साधनामध्ये त्याचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. आपण अनेक प्रकारच्या म्युझियममध्ये जर मुंबईमध्ये गेला तर एसआयटिक सोसायटी हे एक म्युझियम आपल्याला पाहायला मिळतो. किंवा मुंबईमध्ये अहमदनगरमध्ये जर गेलात तर अहमदनगरमध्ये सुद्धा अशा प्रकारचं म्युझियम आहे. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे आधी मानवपासनं जी लोक चलन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वस्तूच्या स्वरूपामध्ये असेल, शिक्क्याच्या स्वरूपामध्ये असेल, ते आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण मालवण किल्ल्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक जे इतिहासकार आहेत
ज्याचं नाण्याचं संग्रह असलेलं रोगे सर म्हणून, तर त्यांच्याकडे अनेक प्रकारचं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा प्रकारची नाणी पाडली जात असायची, मुघलांच्या काळामध्ये कशी होती, पेशव्यांच्या काळामध्ये कशी होती, त्याचा संग्रह आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो, त्याचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला असेल किंवा तुम्ही जर एखाद्या ग्रुपने जात असाल तर मालवणमध्ये त्यांच्या किल्ल्याच्याच बाजूला यांचा संग्रह राहुल रोगे म्हणून सर आहेत, तर आवर्जून त्यांच्याकडे भेट द्या आणि त्या माध्यमातून आपल्याला इतिहासामध्ये कशा प्रकारचं नाण्याचा अभ्यास, नाण्याचा वापर करून कशा प्रकारचा व्यवहार त्या काळामध्ये केले जात असायचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर स्थापत्य आणि स्मारकं, इतिहास काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये अनेक प्रकारच्या इतिहासकारांनी किंवा त्या काळामध्ये इतिहासामध्ये एक आठवण म्हणून अनेक लोकांची स्मारकं बांधली गेली जातात आणि त्या स्मारकाच्या आधारे आपल्याला अभ्यासता येतो. अनेक अशी स्मारकं आहेत. तुम्ही जर आपल्या सावंतवाडीमध्ये सुद्धा जे ओटवणे गावामध्ये खेमराज सावंत भोसले यांचा जो अभ्यास आहे, तर या ठिकाणी त्यांचं अनेक स्मारकं त्या ओठवणे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खेमराज सावंतांचं कशा प्रकारचं राजघराणं त्यावेळी होतं त्याची आठवण, कोणकोणते आतापर्यंत होऊन गेले, कोणत्या राणीने कशा प्रकारचा राज्यकारभार केला असं आपल्याला पाहायला मिळतो. स्मारकावरून आपल्याला अनेक इतिहास अभ्यासता येतो. मालवणमध्ये किल्ला असेल, कुडामध्ये दळवी घराणं आहे, जे आपल्याला एसटी स्टँडच्या समोर जो किल्ला आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी तो किल्ल्याचा दळवी घराणं म्हणून होतं, ते कशा प्रकारचं स्थापन झालं त्याचंसुद्धा अनेक स्मारकं आपल्याला, जी गड नदी आहे त्या बंगसा नदीच्या बाजूलाच तो आपल्याला स्मारक पाहायला मिळेल. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं काही ऐतिहासिक ठेवा आहे, त्या ठेव्याच्या माध्यमातून कशा प्रकारचे इतिहास घडला असेल, इतिहास घडून गेला असेल त्याचं वास्तुस्मारकं आपल्याला पाहायला मिळतात. काही इमारतीसुद्धा आहेत, त्या इमारतीच्या आधारेसुद्धा आपण अशा प्रकारचा अभ्यास करू शकतो. स्थापत्य म्हणजे एखादी इमारत, जसं विजयदुर्ग किल्ला जर आपण गेलो तर किल्ल्याच्या बाजूलाच कान्होजी आंग्रे हे जो राज्यकारभार करत त्यांच्या इमारत अजून आपल्याला पाहायला मिळतो. सावंतवाडीमध्ये खेमराज सावंत यांचा आहे. असे अनेक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाल तर त्याचा आवर्जून त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, इतिहास जाणला पाहिजे. कारण इतिहासामध्ये जर आपण शिक्षण घेत असू किंवा समाजशास्त्रामध्ये आपण शिक्षण घेत असू तर या गोष्टी आपल्याला आठवणीत राहणं गरजेचं असतं किंवा त्याचं प्रत्यक्ष ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी तो इतिहास समजायला आपल्याला सहज सोपं होऊन जातं. अनेक प्रकारचे शिल्प अवशेषसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जे जुने मंदिरं आहेत त्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक अशी शिल्प आहेत त्या काळामध्ये. थोडंसं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी फिरतो त्यावेळी अनेक ठिकाणच्या मंदिराच्या बाहेर जी त्या काळामध्ये शिल्प जी तयार केली होती त्याचं जिकडे तिकडे विखुरलेले आहेत हे सांगायला आज मला लेक्चरच्या माध्यमातून मला फार वाईट वाटतं की आपण या इतिहास ज्या ठिकाणी घडला आहे त्या इतिहासाचा संग्रह करून आपण ठेवू शकत नाही. कुठेही उघड्यावर त्याचं टाकले जातात, त्याचं अवमान केलं जातं. तर तसं न करता आपल्या तरुण पिढीने अशा प्रकारचं संग्रह करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं जतन करून सुद्धा तेवढं ठेवणं गरजेचं आहे. आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड, मालवण, कुडाळमध्ये असेल अनेक असं त्या काळामध्ये कातळ शिल्प म्हणून पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी कातळ शिल्प आहेत, त्याचं जतन करून घेणं गरजेचं आहे. आज अनेक प्रकारच्या मालवण भागामध्ये असेल, कुडाळ भागामध्ये असेल अनेक लोक आज खाणीच्या माध्यमातून अशा प्रकारचं शिल्प नष्ट करत चालले. ते कुठेतरी जतन केली पाहिजेत. शासना दरबारी अशा प्रकारचे प्रश्न मांडले तर आपल्याला जो इतिहास त्या काळामध्ये घडलेला आहे तो इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. रामायणामध्ये कशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी अभ्यासत होती, महाभारतामध्ये कशी लोक अभ्यासत होती किंवा लोकांची त्यावेळची जिज्ञासूवृत्ती कशी होती, अभ्यासवृत्ती कशी होती, वेगवेगळ्या चित्राच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आपण सध्याच्या काळामध्ये आपण अशा प्रकारची हुबेहूब मूर्ती आपण करू शकत नाही, पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना, कुठल्याही प्रकारचं ॲक्रोलॉजीचं नॉलेज नसताना हुबेहूब लोक ती दगडाची मूर्ती बनवत हे अशा प्रकारचं आजूबाजूच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचं शिल्प अवशेष आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्याचं जतन करा. लोकांना त्याचा अभ्यास समजून सांगा. त्यानंतर दगडी वास्तू असतील, ज्यावेळी उत्खनन करत असताना अशा काही वस्तू मिळत असतात. त्या काळामध्ये हडप्पा मोहेंजो काळामध्ये असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या काळामध्ये असलेले जीवनाश्मक मणी असतील, अवजारं असतील, गळीत धान्य असतील,
ती ज्यावेळी उत्खनन करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात किंवा मिळत असतात, तर त्याचं जतन आणि संवर्धन करणं फार गरज आहे आणि हे इतिहासामध्ये आपल्याला त्याची मांडणी किंवा इतिहासामध्ये त्याचं बांधणी केली जाते. त्यानंतर मातीची भांडी, मातीची खापरं असतील, मातीची भांडी असतील, विविध धातूची भांडी असतील. तुम्हाला अशा प्रकारची जर त्या काळामध्ये उत्खनन करत असताना जर अवजारं पाहायला अशा प्रकारची वस्तू पाहायची असेल तर कोल्हापूरमध्ये शालिनी पॅलेस म्हणून आहे. शालिनी पॅलेसमध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही आवर्जून त्या काळामध्ये अशा प्रकारच्या वस्तू संग्रहामध्ये ठेवलेल्या आहेत. कोल्हापूरचे जे संस्थानिक महाराज होते, शाहू महाराजांचं कारकीर्द कशा प्रकारचे आहेत, जसं महालक्ष्मीचं मंदिर, त्या मंदिराच्या बाजूला मोठं त्यांचं म्युझियम आहे. त्या म्युझियमला आवर्जून भेट द्या, जेणेकरून त्या काळामध्ये कोल्हापूरचा इतिहास कसा घडला, इतिहास राज्य कसं केलं गेलं, त्याचा आपल्याला भूतकाळातील घडलेल्या घटना वर्तमानाचा अभ्यास घेण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं. त्याचप्रमाणे सध्याच्या काळामध्ये आपल्या आधुनिक काळामध्ये मराठ्यांचा इतिहाससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या आधुनिक काळामध्ये संत ज्ञानेश्वरांसारख्या ग्रंथानुसार या विका राजवाडे यांनीसुद्धा अनेक प्रकारच्या आधुनिक काळातली इतिहासाचं नोंदणी किंवा इतिहासाचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या काळामध्ये अभ्यासत असतो पंडित नेहरूने कशा प्रकारचं आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कशा प्रकारचं विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्याची मांडणी केली, पंतप्रधान कसे नेमणे गेले, लोकसभा अध्यक्ष कसा, तर त्याचं त्या ठिकाणी किंवा पंडित नेहरूंचं कार्य कसं होतं, त्यात इंदिरा गांधींचं कार्य कसं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, अनेक प्रकारच्या इतिहासकारांनी किंवा या लोकांनी महान इतिहास त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथ असतील, चरित्राच्या माध्यमातून लिखाण करून ठेवलं. कारण यांचं लिखाण भविष्यातील एक आपल्याला आधार आहे किंवा इतिहास कसा घडला, हे या ठिकाणी इतिहास कसा घडवला गेला, तर याचं पुराभिलेख शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्हाला ऐतिहासिक साधनामध्ये एखाद्या तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, लिखित साधनं थोडक्यात वर्णन करा किंवा अलिखित साधनामध्ये तुम्ही वर्णन करू शकताय, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मध्ययुगीन साधनं ह्या एक तुम्हाला प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. मध्ययुगीन ऐतिहासिक साधनामध्ये तुम्हाला समकालीन कागदपत्र म्हणजे बातमीपत्र असतील, अखबार असेल म्हणजे ज्याला आपण तरुण दैनंदिन म्हणतो, आत्मवृत्ती असतील, सरकारी कागदपत्रामध्ये दस्तऐवज, मजरक, करिणे असं त्याला म्हटलं जातं. पत्रव्यवहारमध्ये शासकीय, खाजगी, राज्यकारभारासंबंधी असतील, जमा खर्च संदर्भात शासकीय, खाजगी असतील. बखरमध्ये कुळकरी, वंशवृक्ष असतील, चरित्र असतील, आत्मचरित्र असेल, शकावला असतील, अशा विविध प्रकारच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये वेगवेगळ्या साधनाद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ऐतिहासिक साधनं वेगवेगळ्या प्रकारची साधनं मांडली जातात. एक प्रथम दर्जाचं साधनं आणि दुय्यम दर्जाचं साधनं. इतिहासामध्ये अनेक प्रकारची संग्रह संशोधनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इतिहास लिखाणामध्ये वेगवेगळे प्रकार जे मांडलेले आहेत ऐतिहासिक साधनामध्ये ते आपल्याला अभ्यासत असतो. या यशस्वी विषयामध्ये याची मांडणी केलेली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुमच्याजवळ जे नोट्स असतील त्याचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं होईल. कारण जर जो प्राध्यापक जो असतो किंवा जे समंत्रक असतात ते विषयाशी फक्त तुम्हाला काही अडचणी असतील त्याचं विषयाच्या माध्यमातून असेल, लेक्चरच्या माध्यमातून असेल, ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला इतिहासाची जे विविध प्रकार आहेत, लेखनात जो केला जातो, संशोधन केला जातो, ते वस्तुसंग्रहाच्या माध्यमातून आपण इतिहास अभ्यासू शकतो. पुराभिलेख शास्त्राच्या माध्यमातून जे पुराभिलेख संस्था आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. पुरातत्वीय काही संस्था आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकताय. त्यानंतर अनेक प्रकारचं इतिहास संशोधन व्यासपीठ आहेत. तुम्ही वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्याच्यावर स्वतः PhD करू शकताय, संशोधन करू शकताय. ज्यावेळी ग्रॅज्युएशन होतो, मास्टर डिग्री होते, त्यावेळी इतिहासाचा विषय आपण स्पेशल PhD करू शकतो आणि त्याची मांडणी करू शकतो. ओके, तर आजच्या आपण या विषयामध्ये पहिलं जे लेक्चर होतं ते लेक्चर्स आपण आज एवढ्या पद्धतीने एवढ्या विषयाचे आज मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाच्या काही शंका असतील तर ग्रुपद्वारे तुम्ही शेअर करू शकताय. त्या ठिकाणी जे आपलं अभ्यास केंद्र आहे सावंतवाडी डॉक्टर JB नाईक
त्या ठिकाणी केंद्र प्रमुखांशी, केंद्र संयोजकांशी, सहाय्यक संयोजक असतील यांच्याशी संपर्क साधू शकताय आणि आपल्या मनातील शंका त्या ठिकाणी दूर करू शकताय. कारण जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुम्ही शिकत राहाल. तुम्ही जर पुढला जर गेलात, मागे राहिलात, पण शक्यतो सध्याच्या कोविड-19मुळे बऱ्याच लोकांना आपण संपर्कात येऊ शकत नाही, परंतु ऑनलाईनद्वारे, यूट्यूबद्वारे किंवा मोबाईलद्वारे तुम्ही संपर्कात येऊ शकताय. तुमच्या ज्या शंका असतील, जर तुम्हाला पुढे मास्टर डिग्री करायची असेल, ग्रॅज्युएशन करायचं असेल, ग्रॅज्युएशन करत असताना कुठला विषय घ्यायचा, कसा विषय घ्यायचा, तो तुम्ही सेंटरशी संपर्क साधा. तर आपण दर रविवारी अशा प्रकारचं ऑनलाईन लेक्चर तुमचे होतील, ते अटेंड करा ग्रुपवर कुठल्याही प्रकारचं इतर कॉमेंट्स न करता सब्जेक्टवरच कॉमेंट्स करायचे. सब्जेक्ट व्यतिरिक्त जर कॉमेंट्स ग्रुपला पाहायला मिळते तर त्या विद्यार्थ्याला लगेच त्या ग्रुपमधनं लिफ्ट केलं जाईल याची नोंद घ्यायची. कारण ऑल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं ज्यावेळी ऑनलाईन लेक्चर आपण ज्यावेळी अटेंड करतो महाराष्ट्र, त्या ठिकाणी चॅनल चालू असतं, त्या चॅनलवर अनेक लोकांकडे हा मॅसेज जातो. त्यामुळे दक्षता घ्या. आपलं नाव, आपल्या सेंटरचं नाव वाया जाणार नाही याची खात्री करा आणि चांगल्या प्रकारचं यशस्वी व्हा. अशा प्रकारचं आजच्या लेक्चर्स मी सांगून आजचं लेक्चर मी संपवतो. पुढच्या रविवारी आपण पुढचं लेक्चर अटेंड करणार आहोत. धन्यवाद.